नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. स्वामी माऊली सांगतात, अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत हे त्यांना कल्पनाही नसते. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. माणसांच्या स्वभावातलं औषध नाही, पण कोणाचा स्वभाव कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तर ते आपलीच हार होत असते. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे हेच महत्त्वाचे असते. नेहमी लक्षात असू द्या. स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, विश्वास मागून मिळत नसतो, तो कमवावाच लागत असतो. पोटात गेलेली विष हे फक्त एका माणसाला मारते, पण मनात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकत असते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर नेहमीच विश्वास असावा. हा एक आरसा आहे विश्वास नावाचा. एकदा का तो तुटला तर त्यात तुम्ही पुन्हा कधीच दिसणार नाहीत. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत समजत नसते. लोक म्हणतात, याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणते, आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. सारी शक्ती तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही जाणून घ्या. हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य नक्कीच घडवा. पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकारच हाराल. असे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात, तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात. ते विजेते दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि मत्सरातून आवाज उठवत आहेत. त्यांना खाली खेचू देऊ नका. विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा. आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे ते तुम्ही धरून ठेवा. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना, तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येत असते. माऊली सांगतात, जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. अनुभव म्हणजे काही तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते. जीवन म्हणजे एक उघडा आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण आणि सुंदर आणि महानच आहे. जीवनात श्वास आणि विश्वास दोन्ही तितकेच आवश्यक आहेत. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर नाते संपत असते. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय सुंदर उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच, मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. जगात जर यशाचा मार्ग असेल तर ती मी शोधेन, आणि नसेल तर आपण स्वतः निर्माण करायचं असतं. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल, आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते नक्कीच मिळेल. अडचणीच्या वेळेस सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. श्वास आणि विश्वासाची नावे वेगळी आहेत, पण ते एकच करतात. श्वास गेला तर शरीर संपते आणि विश्वास गेला तर नाते संपते. नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असतो, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. नेहमी लक्षात असू द्या, विश्वास हा खोडलबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमीच होत जात असतो. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. अडचणी आयुष्यात नाही तर आपल्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निर्माण होत जाईल. नेहमी लक्षात असू द्या, अडचणीच्या वेळेस सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो. प्रत्येक सकाळी एक नवीन जन्म आहे. सकाळी उठल्या उठल्या स्वतःला सांगा, माझा आजचा दिवस शुभ आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. आज माझ्यासाठी चमत्कार घडतील. कारण तुम्ही सकाळी मनात जे विचार पेरता तेच तुमच्या संपूर्ण दिवसाची ऊर्जा बनतात. सकाळचा पहिला विचार तुमचं नशीब बदलू शकतो. जीवन हे आनंद, दुःख, कठीण काळ आणि चांगल्या वेळेची वर्तुळ आहे. जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळसुद्धा मार्गावरच आहे. दुःखी राहणारे, जास्त विचार करणारे, चिंता करत बसणारे, वेळ काढून नक्कीच तुम्ही पहा. ज्यांचा विश्वासच सरड्यांच्या रंगाप्रमाणे बदलतो त्यांचा विचार कोणी का करावा? परिस्थिती कशीही बदलो,
ज्यांचा कायम तुमच्यावर विश्वास असतो त्यांचाच विचार तुम्ही कायम करावा. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका. कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगले आहे देव तेच देत असतो. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझं खरे म्हणून चालत नसतं. नेहमी लक्षात असू द्या, आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकंच अधिक तुम्ही चमकाल देखील. पंखावर ते ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते. सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा. उद्यापासून करू म्हटलं तर तो उद्या कधीच येत नसतं. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास निर्माण होत असतो. खिसा जर भरलेला असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि नसेल तर माणसांचे खरे रूप दाखवत असतो. वेळ आणि नशिबावर कधीही घमंड करू नका. दोन्ही बदलण्यायोग्य आहेत. स्वामी भक्तांनो, जर असंच आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. नेहमी स्वतःसोबत पेज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा, पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये. कारण एकदा विश्वासाला तडा गेला की नात्यात एक गाठ कायमची निर्माण होत असते. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहायला पाहिजे हे मात्र आपला स्वभावच ठरवू शकतो. जर विश्वास देवावर असेल तर नशिबात लिहायचं ते नक्कीच मिळेल. पण विश्वास स्वतःवर असेल तर देवसुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळत जरूर उंच उडावं, पण ज्या घरट्याने उब दिली ते घरटं कधीही विसरू नये. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी तू नेहमीच झोकात. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतं. खूप चांगले असणे हा गुन्हा आहे, कळतच नाही. लोक कौतुक करतात की वापरतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवा. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं ते घडतच असतं. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नसते. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल ते हिरासुद्धा असू शकतात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो. भूतकाळापासून शिकत राहावं, वर्तमान काळात जगावे आणि भविष्यकाळावर विश्वास ठेवावा. मात्र जिज्ञासेला कधीच तुम्ही रोखू नये. उद्याला चांगले घडवण्यासाठी तुम्हाला आज कठोर परिश्रम हे करावेच लागतील. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगतात, जीवनात एवढा संघर्ष करायला हवा जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, इतरांचे उदाहरण देण्यासाठी तुम्हाला वेळ येणार नाही. जीवनात मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल. जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल. इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल पण अभिमान हे नक्कीच वाटेल. जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे विश्वास गमावणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मिळवणे आणि विश्वास टिकवणे देखील कठीणच असतं. स्वतःवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतात याचं टेन्शन घेऊ नका. कारण लोकांचं कामच आहे बोलणं, पण तुमचं काम आहे चालत राहणं. यश आपोआप तुम्हाला बोलून दाखवत असतं. आयुष्य हे असं जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनत जाईल. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगतात, कमवायला वर्षे लागतात, गमवायला सेकंदही पुरत नाही. असेच असते आपल्या ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो, तो दुसरा कोणी असतो. म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसांवरचा विश्वास कधीच कमी करू नका. कारण त्याने आपला विश्वास जिंकण्यासाठी कित्येक वर्षे खर्च केलेली असतात. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही. विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. माऊली हे आपल्याला परत सांगतात. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वामी माऊली बोलतात, जीवनात या गोष्टींमुळे खूप त्रास सहन करावा लागत असतो. 1. साधा स्वभाव. 2. कमीपणा घेणं. 3. जबाबदारी स्वीकारणं. 4. चांगल्या सवयी. 5. चांगले विचार. 6. चांगले शब्द. 7. माणुसकी दाखवणे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे. सत्य हीच देवाची खरी ओळख असते. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवांचा प्रांत सुरू होत असतो. नेहमी लक्षात असू द्या, जीवनात खरं बोलून मन दुखवलं तरी चालेल, पण खोटं बोलून कोणाला आनंद देण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासावर. पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील. विश्वास करायचा असेल तर कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही. नेहमी लक्षात असू द्या, आजच्या काळात लोकांना वाईट गोष्टींचा सहज नाद लागतो. नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध घेत बसलात तर तुम्हाला आयुष्यात तुम्ही एकटे पडाल. विश्वास ठेवा. माऊली सांगतात, प्रशंसा ऐकून किंवा आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजेत. योग्यतेवर माऊली सांगतात, पाण्यापेक्षा तहान किती आहे याला अधिक महत्त्व असतं. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जीवनात श्वास आणि विश्वास दोन्ही तितकेच आवश्यक आहेत. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर नाते संपते. माऊली सांगतात, आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली. जीवनात खरं बोलून मन दुखवलं तरी चालेल, पण खोटं बोलून कोणाला आनंद देण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याचं आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासावरच. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तेच होतात ज्यांचा रक्ताच्या जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमकच असते. नेहमी लक्षात असू द्या, तुम्ही कोणाशी कितीही चांगलं वागलात तरी लोक तुमच्याशी वागताना तुमच्या गरजेप्रमाणे आणि मूडप्रमाणेच वागत असतात. वेळी सावध व्हा अशा लोकांपासून. जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा, किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही तुम्ही विसरू नका. स्वामी माऊली सांगतात, कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं. पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारे रोपटं. आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं. शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असेना, पण आपल्या नशी आत्मविश्वास आणि सत्यापुढे त्याचं अस्तित्व हे लहानच ठरत असतं. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होत नाहीत. आकाशाला गवसणी घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका. उद्या यशस्वी झाल्यावर हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख नक्कीच करून सांगतील. स्वामी भक्तांनो, त्या क्षणासाठी मेहनत करा ज्या क्षणाला तुम्ही स्वतःहून म्हणाल, कठीण होतं पण मी करून दाखवलं. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वामी माऊली नेहमी सांगत असतात, अडचणी आयुष्यात नाही तर आपल्या मनातच असतात. विश्वासावर आधारित जर तुम्हाला सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महिमा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माऊली सांगतात, नेहमी लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. झेपणाऱ्या गोष्टी करत गेले की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत जात असते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. माऊली सांगतात, यश मिळवण्यासाठी धाडस लागते, वाट पाहायला संयम लागत असतो. आपल्या वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपण पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्यालाही चांगल्या दिवसांची किंमतच समजत नसते. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो, आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो आपल्या व्यक्तिमत्वातूनच सिद्ध होत असतो. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा
की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून एक हारलो आहोत. नेहमी लक्षात असू द्या, सकारात्मक विचार केला की नकारात्मक काहीच उरत नसतं. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे. नेहमी लक्षात असू द्या, माऊली आपल्याला सांगतच असतात, काही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका. संकट आले, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवले, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय आपले गाठायचे म्हणजे आपण गाठायचेच. ध्येयाचा ध्यास लाभला म्हणजे कामाचा त्रास वाढत नसतो. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्गही मोकळा होत असतो. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी अंगात. माऊली नेहमी सांगतात, जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी, जळणारेच जास्त निर्माण होतील. एक मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणे हा यशाचा पहिला मंत्र आहे. आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. मनात आणलं तर या जगात अशक्य असे काहीच नसतं. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची सवय तुम्हाला लागेल. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही केव्हाही करता येत असते. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर तुम्हाला कावळ्यांची संगत हे सोडावीच लागत असते. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तूच रिजेक्ट करत असतात, कारण त्यांची स्वीकारण्याची त्यांची ऐपत किंवा लायकी नसते. वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळ्यावरचं चाफ्याचं कधी अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पट्ट्यानं कधी बहर न सोडले नाही. पुन्हा जिंकायची तयारी तेथूनच करायची, जिथे आपल्याला हारण्याची जास्त भीती वाटत असते. माऊली बोलतात, जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेलात ना तर तुमच्या आठवणी जिवंत ही राहिल्याच पाहिजेत. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रेयत आपल्याला समजाव्याच लागत असतात. तुमचा शत्रू जितकं दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला देत असतात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत राहते. जे चालायला शिकतात ते कठीण काळातही कुठे थांबत नसतात. जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात. सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी होत असतात. स्वतःवर विश्वासाने तुमच्या असीम शक्यता आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी ताकद तुम्ही स्वतःच शोधू शकता. आपल्या निर्णयावर ठाम राहायला शिकावे. मग ते निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. किनाऱ्यावर सागराचा खजिना नाही येत पुन्हा. आयुष्यात मित्र जुने नाही येत. जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून काळ नाही येत पुन्हा. अंधार कितीही गडद असो पण सूर्योदय होताच आणि प्रकाश पसरतच असतो. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः त्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो. अशी स्वप्ने. जो काहीतरी करायचा आहे ना विचार करून उठतो तो सक्सेसफुल होत असतो. जिंकायचं असेल तर अपयशाची भीती मनातून काढूनच टाका. आशा कधी सोडायची नसते. निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. माऊली आपल्याला परत परत सांगतात, माणसांच्या आयुष्यातील संकट हे यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यकच आहेत. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. दोन गोष्टी माणसाला हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेले पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. आपल्या आयुष्यात किंवा श्वासात एक स्वप्न तयार करा. जीवन नक्कीच आनंदी होईल. जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात. माऊली सांगतात, वेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटत असतं ना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. हे देखील परत सांगतात माऊली. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्या रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. भलेही यशाची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करा. जीवनात आनंद देणारे सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात.
जरी काही साध्य झाले नाही तर विश्वासाने मेहनत करत राहा. तुमच्या कार्यातून उत्कृष्ट साधा त्यांचे तुमच्यावर यश समावलेच आहे. नेहमी लक्षात असू द्या, प्रत्येक सकाळ एक नवीन ताजेपणा घेऊन येते. त्याच ताजेपणातून आपणही काहीतरी नवीन केलेच पाहिजे. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्या अंगी हवी असते. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा. भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यात तुम्ही वाया घालवू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली सांगतात, समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण आपल्या प्रगतीचा विरोधकांचा सिंहांचा वाटा असतो. आयुष्यात काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. जर काहीही मिळाले नाही तर एक नवीन अनुभव मात्र नक्कीच मिळेल. गोड फळ देणाऱ्या झाडाला अशी झाडं किंवा जास्त दगड मारली जातात. तसेच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसांचे लोक जास्त त्रास देत असतात. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत नेहमी अशक्य वाटत असतं. सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ते धमक असते. जो माणूस एकटा उभा राहतो तो सर्वात शक्तिशाली असतो. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काही चूक नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यात नक्कीच तुमची चूक आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत चालली आहे. भूक आहे तेवढी खाणे प्रकृती आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती. हसत राहा, कारण तेच तुमचं बळ आहे. सर्वात मोठे यश हे सर्वात मोठे निराशेनंतरच मिळत असतं. माऊली नेहमी सांगतात, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्याची तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. हारला तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सगळ्यात अवघड खेळ होता. परिस्थिती ही जीवनात 4 अतिशय महत्त्वाची गोष्टी आहेत: प्रेम, प्रामाणिकपणा, सत्य आणि आधार. आपल्या जीवनात त्याशिवाय आपल्याकडे काहीही नाहीये. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.